अशा प्रकारे ही आमची झाडं लावून झाली आहेत. 1 2. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आम्ही दरवर्षी पावसाळ्यामध्ये कशी झाडे लावतो, काजू आंबे वगैरे जे काय आहेत ते कोणती ना कोणतरी झाडे लावतो. पण ही झाडे आहेत ना, म्हणजे जूनच्या 20 तारखेच्या अगोदर लावायची असतात. पण यावेळेस काय झालं, थोडं घरी काम चालू आहे ना, त्याच्यामुळे यावेळेस काही झाडे लावायला भेटली नाहीत. तो झाडं आज आम्ही लावायला चाललो आहेत. आज मग आम्ही दरवर्षी कसं काजूची सरकारी वगैरे झाडं मागवतो, तर ह्यावेळेस कसे बाहेरून काही मागवलेले नाही आहेत हायब्रिड वगैरे, वेंगुर्ला काजू वगैरे. तर आईने घरीच तयार केली होती काजूची झाडं, तर ती आम्ही लावायला चाललेलो आहोत. ही बघा, तुम्हाला दाखवतो झाडं. हे बघा, ही झाडं आहेत ना, आईने घरीच तयार केलेली काजूची झाडे. तर ते आहेत 10-12 आहेत, तिकडे आहेत. तर ते आम्ही लावायला चाललो आहोत. हे टपातून घेतेस काय? चल, मोठ्या टपातून घ्यायचे, मोठ्या टपातून घ्यायचे. जातो हे सगळे आता टपातून घेऊन जाऊ. खत वगैरे आहे, गेल्या वर्षीच उरलेलं आहे. शेणखत वगैरे बघूया, शेणखत संपलेलं, पण यावेळेस आहे बघूया. तर चला मग, थोडा पाऊस पण कमी आहे, सकाळी लागला तर होईल, येईल. पाऊस म्हणजे कमी, लगेच येत चालूच असतं, येणं जाणं चालूच आहे. तर चला मग जाऊया फणसाच्या टेपामध्ये. ते नको, तो लहान आहे, ती बारकी घ्यायला पाहिजे. ती कशा उपटतो? हां चालेल. चला मग, जिथे लावायचं त्या ठिकाणी फणसाचा टेप असं आमचं हे जागा आहे, तर ते लावणार आहोत. चला, खंती पावडा घ्यायचा आहे. आईने घेतला नाही खंती पावडा. माझ्याकडे गमेल्यामध्ये झाड आहेत. पावसाची वाट नसते, अजून गवत चांगलं पूर्ण रस्ता पॅक झाला आहे. अजूनपर्यंत थोडं आहे, तरी दिसते तरी वाट. अजून काही दिवसाने पूर्ण ते गवत वाढतं ना, एवढं वाट समजणारच नाही. ही थोडी रडारची वाट आहे, त्याच्यामुळे आहे. पाऊस थांबला आहे, बरं आहे. अनामध्ये पण थोडं वातावरण वाटतंय पाऊस येईल असं. बघूया, खाली लावणी लावतात लोक, भात वगैरे. चला आता आम्ही आमच्या पोचू कवळट्यामध्ये, दाखवू तुम्हाला कशी झाडं लावतात. त्यावेळेस काय आमच्या इकडे काय ते वेंगुर्ला काजू नाहीत, गावठीच काजू आहेत, त्याच्यामुळे काय त्याला जास्त खत वगैरे आम्ही आणलेलं नाही आहे. जी 2 वर्षापूर्वी लावलेली झाडं होती ना, तर काय झाडं त्याच्यामध्ये झाली, मेलेली होती. तर त्याच्यामुळे त्याच्या जागेवर ही गावठी झाडं लावूया. काटे पडल्यात की काय? चालेल, पोचू आता थोड्या वेळात आमच्या कवळट्यामध्ये फणसाच्या टेपात. फायनली आम्ही आमच्या काजूच्या जवळ, काजूच्या बागेमध्ये आलेलो आहोत. आता हे बेडं केलं ना, कुंपण, सावकाश. कुंपण हे करून आम्ही आमच्या हद्दीमध्ये एंट्री करतो. ही झाडं आमची चांगली झालेत. जे झाडं मेलेत ना, त्या ठिकाणी लावून जातं. हे झाड कसं जागेवरचं झाड मेल आहे ना, तर या ठिकाणी एक लावू. त्या ठिकाणच्या पण त्या ठिकाणी वस्ता आहे, हे झाडांच्या वस्ता आहे. एक आहेत ना साय वगैरे, वस्ता खाली होत नाही. हे मोठं झाड होतं रे, हे पण एक मेलं. या ठिकाणी एक लावूया. अशी ज्या ठिकाणी चांगली जागा आहे त्या ठिकाणी झाडं आपण लावायची. वरती जरा जमीन आहे ना आमची, त्यानं खडकाळ आहे, त्यामुळे वरती लावून काय फायदाच नाही. खालीच लावूया. बघूया आता इकडे कुठे. चला आता खताला सुरुवात करूया या जागेवर. दुसऱ्याला खतलं आहे, आईला बोलू खताला सांग थोडं.
असं हे पहिलंच झाड होतं त्याच्यामुळे काय एवढी माती भुसभुशीत होती, त्यामुळे जास्त काय उकरायला हे लागलं नाही. आता पावड्याने पण माती बाजूला घ्यायची गरज नाही ना. हां चालेल. बस झाला एवढा मोठा खड्डा. अजून पाहिलं होता खड्डा, पण हे झाड लहान आहेत ना, 1 वर्षाचे जर रोप आहेत, त्याच्यामुळे काय गरज नाही. हां 6 महिन्याचे रोप आहेत. जगले ते जगले, जगतीलच. पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. असा प्रकारे हा खड्डा तयार झाला आहे माझं. आता ह्याच्यामध्ये शेणखत संपलं ना, सगळं शेणखत संपलं आहे. जो सरकारी काजू असते ना वेंगुर्ला वगैरे, तर ते खत वगैरे कंपल्सरी टाकावंच लागतं. आता कसं हे गावठी आहेत ना, गावठी गाडीनं पण टाकलेलं चांगलंच आहे, म्हणजे कमी होतं त्याच्यामुळे आम्ही काय आणलेलं नाही. आता हे खाली खत टाकायला लागेल, खाली मुंग्यांची पावडर टाक. हा बाजूला ठेवते. आता ह्या पिशवीमध्ये खत आहे आणि मुंग्यांची पावडर आहे. अशा प्रकारे हा खड्डा मारून झाला आहे. आता याच्यामध्ये आहे ना काय टाकते, मुंग्यांची पावडर ना, मग कीड मुंगी लागू नये म्हणून ना मुंग्यांची पावडर टाकावी लागते. जो खड्डा मारला त्याच्यामध्ये, खड्डा मोठा मारायला लागतो पण झाड लहान आहे त्याच्यामुळे खड्डा मी लहान मारला आहे. आता ह्याच्यामध्ये मुंग्यांची पावडर, किड्या मुंग्यांची पावडर टाकलं, ते खत टाकणार आहेस ना, थोडंसं खत टाकेल. हां हा गवत टाक, गवत टाक थोडं हे म्हणून. गवत आधी टाकतेस का? थोडं गवत हे कर, पाळ्यापासून टाकावं लागतं खत म्हणून, जास्त होईल, जास्त होईल. हां बस बस, हे खत म्हणून. आणि याच्यावरती एक खत आहे काजूंचं, दाखव कसं आहे ते. दाणेदार खत आहे, हातात घेऊन दाखव. हे बघा, हे कसं दाणेदार खत आहे, टाक. बस झालं. आता पण हे काजू झाड लावताना तुम्ही सरकारी काजू लावा किंवा कोणतंही झाड लावा, पण ही प्लास्टिकची पिशवी आहे ना, ती फाडूनच काजू लावायच्या. ते प्लास्टिक हे होत नाही, म्हणजे याच्यात ते त्याचं हे होत नाही, विघटन होत नाही. त्यामुळे हे प्लास्टिक फाडूनच, कोयते आणलं नाही आता नाही फाडते, प्लास्टिक फाडूनच ते झाड लावायचं असतं. प्लास्टिकमधून काढायचं आणि मधोमध मध्येच तो उभं करायचं. हां दोन्ही साईडून माती. हे माती पण आता ते एकदम ओढायचे, पण एकदम वरसरपर्यंत नाही ओढायचे. ते झाड फक्त हे झालं पाहिजे, माती ओढून जास्त जोडलीस. चालेल, पुरण पण झालं हाताबरोबर, दोन्ही पण कामं एकदम. हे झाडं अशा प्रकारे आम्ही सगळी झाडंही लावतो खड्डे काढून. एक झाड तुम्हाला दाखवलेलं कसं लावायचं वगैरे, त्याची पद्धत वेगळी आहे थोडी. आम्ही कसे जास्त खत वगैरे ना त्याच्यामुळे शॉर्टकटने लावलं आहे. बाकीचे पण हेच, फक्त शेणखत थोडं पाहिलं होतं, बाकी सगळी खतं आहेत आपल्याकडे. मुंग्यांची पावडर, ते एक दुसरं काय तर ते नाव आहे ते मला आठवत नाही, आणि शेणखत, हे मिक्स करून झाड लावायचं असतं. फक्त आपल्याकडे शेणखतच फक्त नाही, बाकी सगळे आहेत. अशा प्रकारे आम्ही सगळ्या जिथे काजू मिळेल त्या ठिकाणी झाडे लावूया. अशा प्रकारे ही आमची झाडं लावून झाले. ते 1 2 3 4 5 वरतीशी आहेत, म्हणजे 10 टोटल झाडं आम्ही लावलेली. लहान लहान आहेत काजू झाडं. ही अगोदरची झाडं आहेत, ही कलमी झाडं आहेत. बघूया आता पुढच्या वर्षी दाखवतो तुम्हाला ही झाडं किती मोठी होतात, काय कशी काय ते. 1 तास लागला तरी पण नाही. पण हे पहिले खड्डे मारलेले होते पण काय एवढं हे वाटलं नाही. खड्डे खतून ते लयच, कारण ही जमीन जरा खडकाळ आहे ना, त्यामुळे जास्तच वेळ लागला असता. हां मारलेले होते म्हणून लवकर पडले. हे बघा, हे पाण्याची आमची सिस्टम. ड्रम सध्या भरायला लावले आहेत पावसाच्या नळाखाली. नळ कधी फास येते त्याच्यावर. हे बघा, अर्धे अर्धे भरलेले आहेत सगळे, एकदम नॅचरल पाणी, प्युअर.
चला झाडे लावून झालेले आहेत, आता घरी जाऊया. अशा प्रकारे सगळी झाडी लावून झालेली आहेत. 1 तास लागला तरी पण. चला झाडे तर लावून झाले, आता घरी जायचा वेळ झाली. तर तुर्तास व्हिडिओला पूर्णविराम घेऊया. सगळ्यांनी खुश राहा, आनंदी राहा आणि मनस्मोहन नसलेल्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्या. चला बाय बाय.